जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रतीक टोमॅटो शेती करीत असताना मित्रांनो सध्याची परिस्थिती बघताय, कधी पाऊस येतोय तर कधी ऊन पडतंय। वातावरणातील या बदलामुळे मित्रांनो टोमॅटो पिकावरती आपल्या बुरशीचा प्रमाण जास्त वाढतंय। पानावरती पण बुरशी वाढते व सोबतच काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती टोमॅटोच्या बुडावरती पण सफेद बुरशीचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्याचा परिणाम असा होतोय की ते झाड पूर्ण सुकून जाते। आता इथं बघू शकता, माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये बघू शकता की हे झाड बुरशीमुळे सुकून गेलेले। या अशा पद्धतीने सफेद बुरशी आपल्या प्लांटच्या खोडावरती वाढते मित्रांनो। याचा परिणाम असा होतो की पूर्णचे पूर्ण झाड सुकून गेलेले आणि मोठा लॉस प्रत्येक शेतकऱ्याचा होतोय सध्या। हे जे सुकवा आहे हा केवळ या बुरशीमुळे आलाय आणि वातावरणातील जो काही बदल होतोय, सडनली बदल, कधी पाऊस येतोय तर कधी ऊन पडतंय, त्यामुळे बुरशी वाढते मित्रांनो। या बुरशीवरती जर आपल्याला इन्स्टंट नियंत्रण पाहिजे असेल तर चुना मोरचूद व सोबत सल्फर प्रत्येकी 1 किलो एकरी या प्रमाणात ड्रिप इरिगेशन करायचंय, किंवा जे सिजंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड येतं ते 500 ml प्रति एकरी आपल्याला ड्रिप इरिगेशन करायचंय। सोबत आपण 1 किलो सल्फर घेऊ शकतो, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे एलियट हे 500 ग्रॅम एकरी आपल्याला ड्रिप इरिगेशन करायचंय। आणि जर जैविकचा विचार केला तर मित्रांनो ट्रायकोडर्मा घ्यायचं आपल्याला एकरी 1 किलो या प्रमाणात तुम्ही ड्रिप इरिगेशन करू शकता। कोणतेही कॉम्बिनेशन घ्या, सगळं बेस्ट आहे। पण जर चुना मोरचूद आणि सल्फर जर घेतलं तर कमी खर्चिक व इन्स्टंट रिझल्ट देणार आहे। त्यानंतर तुम्ही फॉलिओ गोल्ड किंवा एलियट याचं कोणतंही पण एक कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही ड्रिप इरिगेशन करू शकता, त्याचा चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला। व जर शक्य असेल मित्रांनो तर आपल्याला एक मशागत करायची आहे, ती म्हणजे मित्रांनो इथे जी बुरशी लागलेली त्या बुरशीवरती मातीची आपल्याला भर लावायची। हे जर शक्य असेल मातीची भर लावणं तर त्याचा पण चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो मित्रांनो, बुरशी लवकर कंट्रोल होते। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सुचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शेती कट्टा पेजला नक्की फॉलो करा।